नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक EPS 95 पेन्शनधारकांच्या मागणीवरून सरकारने एक पाऊल उचलले आहे। त्याबद्दल खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 पेन्शनधारकांच्या मागणीवरून सरकारने हे पाऊल उचलले आहे। किमान पेन्शन वाढणार, फेब्रुवारीमध्ये कामगार मंत्रालयांची बैठक। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजनेतील पेन्शनधारकाच्या मागणीवरून सरकारने हे पाऊल उचलले आहे। निवृत्ती वेतनात वाढ करावी अशी त्यांची अनेक दिवसापासून मागणी होती। अशी बातमी समोर आली आहे की फेब्रुवारीमध्ये कामगार मंत्रालयाची महत्त्वपूर्ण बैठक होऊ शकते आणि या बैठकीत सदस्याच्या स्थायी समितीच्या शिफारशीवर मोठा निर्णय सुद्धा घेतला जाऊ शकतो। कामगार मंत्रालयाच्या या बैठकीत नवीन वेतन संहितेबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो। EPFO अंतर्गत भविष्य निर्वाह निधी प्राप्त करणाऱ्या सर्व सदस्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजना आहे। यामध्ये संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वयाच्या 58 वर्षानंतर EPS पेन्शन मिळते। यासाठी कर्मचाऱ्याला किमान 10 वर्ष काम करणे बंधनकारक आहे। ज्यावेळेस एखादा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा सदस्य बनतो तेव्हा तो कर्मचारी पेन्शन योजनेचाही सदस्य होतो। कर्मचारी त्याच्या पगाराच्या 12% EPF मध्ये जमा करतो आणि नियोक्ता देखील तेवढीच रक्कम देतो। परंतु EPS पेन्शन नियोक्ताचा योगदानाचा एक भाग EPS मध्ये जमा केला जातो। EPS 95 चे योगदान 8.33%। EPS पेन्शन फंड खात्यातील योगदान पगाराच्या 8.33% आहे। मात्र सध्या कमाल पेन्शन पात्र पगार केवळ 15,000 रुपये मानला जातो। यामुळे पेन्शनचा हिस्सा जास्तीत जास्त 1250 रुपये प्रति महिना आहे। यानुसार किमान पेन्शन 1000 रुपये आणि कमाल 7500 रुपये आहे। या कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेत विधवा निवृत्ती वेतन, मुलांचे पेन्शन अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। नोकरीवर असताना कर्मचाऱ्याच्या वयाच्या 58 वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास त्याची पत्नी आणि मुलाला पेन्शन मिळते। कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याच्या अटी। मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील अटी आहे। कर्मचारी EPFचा सदस्य असणे आवश्यक आहे। नोकरीचा कालावधी किमान 10 वर्षाचा असावा। कर्मचाऱ्याचे वय 58 वर्षे असावे। EPS पेन्शन घेण्याचा पर्याय वयाची 50 वर्षे पूर्ण केल्यानंतर आणि 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही निवडला जाऊ शकतो। पण अशा परिस्थितीत तुम्हाला कमी पेन्शन मिळेल यासाठी फॉर्म 10D भरावा लागेल। कर्मचारी 58 वर्ष पूर्ण केल्यानंतरही EPS मध्ये योगदान देऊ शकतो आणि 58 वर्ष किंवा 60 वर्षे वयापासून पेन्शन सुरू करू शकतो। जर वयाच्या 60 वर्षापासून निवृत्ती वेतन सुरू केले असेल तर पुढे ढकललेल्या 2 वर्षासाठी निवृत्ती वेतन वार्षिक 4% दराने वाढते। एखाद्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला पेन्शन मिळण्याचा हक्क आहे। कर्मचारी पेन्शन योजनेत जर एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा 10 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला वयाच्या 58व्या वर्षी पेन्शनची रक्कम काढण्याचा पर्याय मिळतो। मित्रांनो, आता आपण बघूया कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजे EPS 95 मध्ये किमान पेन्शन वाढेल का? मित्रांनो, किमान पेन्शन 1000 रुपयावरून वाढवण्याची मागणी होत आहे। मार्च 2021 मध्ये संसदेच्या स्थायी समितीने किमान EPS पेन्शन रक्कम 1000 रुपयावरून 3000 रुपये करण्याची शिफारस केली होती। मात्र पेन्शनची रक्कम अत्यल्प असून ती किमान 9000 रुपये करावी अशी मागणी निवृत्ती वेतनधारक करत आहेत। तरच निवृत्ती वेतनधारकांना कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेचा खरा लाभ मिळेल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।